त्या छोट्याशा चिमणीबद्दल कदाचित माझ्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा ऐकलं असेल. एकदा झालं असं की जंगलाला मोठा वणवा लागला. सगळे प्राणी आपापला जीव वाचवण्यासाठी एका दिशेनं धावायला लागले. सगळे पशु पक्षी जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच वेळेस एक ही चिमणी दूर जात होती. तिच्या इवल्याशा चोचीमध्ये कुठल्या तरी झऱ्यातलं पाणी आणत होती आणि त्या वणव्यावर ती टाकत होती. सगळेच जण पळण्याच्या नादात आणि जीव वाचवण्याच्या भरामध्ये होते, पण तरी सुद्धा एका प्राण्यानं थांबून तिला विचारलंच, अगं चिऊताई, स्वतःचा जीव वाचव अगोदर. तुझ्या त्या एवढ्या एवढ्या थेंबानं काय होणार आहे या वणव्याचं? काहीही उपयोग होणार नाहीये, चल पळ तू पण. आणि चिमणीनं सांगितलं की जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव निश्चितपणानं आग विझवणाऱ्यांमध्ये येईल, आग लावणाऱ्यांमध्ये नव्हे. आणि माझा वाटा मी उचलत आहे ही आग विझवण्यासाठीचा. छोटीशी चिमणी ही, पण या प्रसंगातून आपल्याला केवढं सारं सांगून जाते ना. आणि मग असं लक्षात येतं की बऱ्याच साऱ्या अशा बाबी आपल्याला अगोदरपासून माहीत आहेत, ज्याचा फायदा आपल्याला रेग्युलर आयुष्यामध्ये सुद्धा होऊ शकतो जर आपण त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी केली तर. बघा हां, जसं या अशा वेगवेगळ्या मॉरल स्टोरीजमधून आपण शिकायचं असतं ना, तसंच आपण आपल्या इतिहासामधून सुद्धा खूप सारं शिकायचं असतं. आपला इतिहास अतिशय गौरवास्पद आहे. म्हणजे बघा, ब्रिटिश जेव्हा आले तेव्हा त्यांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी, त्याच पद्धतीनं वेळोवेळी वेगवेगळे आक्रमण जे झाले तेव्हा त्याही आक्रमकांच्या तावडीतून स्वतःला सोडवण्यासाठी आपल्या भारतीयांनी, आपल्या पूर्वजांनी पराक्रमांची शर्थ केली. ब्रिटिशांचं जर उदाहरण घ्याल तर ते अतिशय शस्त्रसज्ज होते. त्या तुलनेमध्ये आपल्याकडची साधन सामग्री अतिशय अपुरी होती. तरीही अजिबात न डगमगता त्यांचाही सामना आपल्या लोकांनी केलाच की नाही. इतकंच नव्हे तर बिलकुल कोणत्याही परिस्थितीमध्ये नाउमेद न होता पराक्रमांची शर्थ कशी करायची हे सुद्धा आपल्या भारतीय इतिहासातूनच आपल्याला शिकायला मिळतं. पण हा असा अत्यंत गौरवपूर्ण इतिहास आपल्याला लाभलेला असला तरी दुर्दैवानं त्याला काही अशाही छटा आहेत ज्याचाही विचार आजच्या दिवशी आपल्याला करावाच लागतो. मी कोणत्या छटांबद्दल बोलत असेल नक्की तुम्ही अंदाज करू शकता. बघा, जेव्हा हे ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा त्यांची संख्या किती होती आणि त्यावेळेस आपल्या भारतीयांची संख्या किती होती. नंतर ब्रिटिशांची संख्या जरी थोड्याफार प्रमाणात वाढत असली तरी आपलीही लोकसंख्या वाढत होतीच आणि नेहमीसाठीच त्या ब्रिटिशांच्या तुलनेमध्ये आपली लोकसंख्या अधिक होती. तरी सुद्धा त्या मुठभर ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलंच. याच्यासाठी जशी भरपूर वेगळी कारणं आहेत, तसंच एक महत्त्वाचं कारण हे सुद्धा आहे की दुर्दैवानं आपल्या इतिहासाला विश्वासघाताची सुद्धा किनार लागू आहे. देशभक्तांना विश्वासघातानंच पकडून देण्यात आलेलं आहे. ही विश्वासघाताची किनार जशी आपल्याला आहे ना, आणि त्याच्याचमुळे कदाचित या सगळ्या म्हणी प्रचलित झाल्या ना की विश्वासराव पानिपतातच गेलेत. पाठीमागे कोणी खंजीर खुपसला तर आपल्याला अजिबात कळत नाही. कोणीतरी येऊन खंजीर खुपसतं आणि तिथे आपला पर्याय चालतच नाही. आणि म्हणूनच तर अशा सगळ्या म्हणी प्रचलित झाल्या की आपलीच पाठ आपल्याला दिसत नाही, किंवा विश्वासराव पानिपतात तेव्हाच गेले, जिथे विश्वास असतो तिथेच घात होतो, वगैरे 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 सगळं काही. बघा, म्हणजे स्वतःची कातडी बचवण्यासाठी किंवा थोडीशी संपत्ती मिळवण्यासाठी आपल्याच लोकांना आपण कोणत्या वाईट पद्धतीनं कोणत्या मार्गावर नेत आहोत याचाही विचार या विश्वासघातकी लोकांनी अजिबात केला नाही. हे ब्रिटिश मुठभरच होते, पण त्यांनी आपल्या ह्याच काही भारतीयांच्या लाचारीचा फायदा उचलला. त्यांच्या हाताखाली काम करणारे हेच भारतीय होते जे आपल्याच बांधवांवर, आपल्याच देश बांधवांवर अत्याचार करत होते. कुणासाठी? त्या ब्रिटिशांसाठी, परदेशातून आलेल्या या इंग्रजांसाठी. जस्ट थोडासा विचार करून बघा ना, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेस जेव्हा जनरल डायरनं फायर असं म्हटलं, त्याच वेळेस जे त्याच्या सबऑर्डिनेशनमध्ये आपलेच भारतीय होते
ज्यांच्या हातामध्ये बंदुका होत्या त्यातल्या एकाने जरी तात्काळ बंदुकीचा अँगल चेंज केला असता आणि फायर म्हणणाऱ्या डायरवरच गोळ्या झाडल्या असत्या तर कदाचित इतिहास खूप वेगळा झाला असता. पण अजिबात तसं झालं नाही. कारण कदाचित अजूनही ती मनोवृत्ती आहे की मला काय करायचे, बाकीच्यांचं काय होतंय त्याच्याशी मला काय देणं घेणं, मी फक्त माझ्यापुरतं पाहिलं पाहिजे. म्हणतात ना, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये. जसा आपल्याला गौरवास्पद इतिहास लाभलेला आहे तसाच दुर्दैवानं हा विश्वासघातकी पण इतिहास लाभलेला आहे. याच्यातून आपण अजून तरी काहीतरी शिकलं पाहिजे. आपण सगळे एक आहोत असं फक्त प्रतिज्ञा घेण्यापुरतं किंवा कुठेतरी म्हणण्यापुरतंच सीमित न राहता खरंच आपल्या मनातून सुद्धा भावना असली पाहिजे की आपण सगळेजण एक आहोत. आणि जर कुणावर अन्याय होत असेल, जर कुणावर अत्याचार होत असेल तर ताबडतोब सगळ्यांनी मिळून त्याचा प्रतिकार करणं ही सुद्धा बाब महत्त्वाची ठरतेच ना. पण दुर्दैवानं तेव्हाही तसं घडलं नाही आणि आताही असं दिसतंय की बरेचदा अजूनही तसं घडत नाही. मध्यंतरी एक मी अगदी छोटीशी काहीतरी 1.5 ते 2 मिनिटांची व्हिडिओ क्लिप पाहिली होती. खूप छोटा व्हिडिओ होता तो, पण अतिशय मौल्यवान अर्थ सांगणारा होता. व्हिडिओ असा होता, हे प्रोफेसर आपल्या वर्गामध्ये येतात, सगळे मुलं मुली म्हणजे त्यांचे विद्यार्थी बसलेले आहेत समोर आणि प्रोफेसर आपल्या जागेवर आल्यानंतर आपलं पुस्तक उघडत असतानाच, ज्या पुस्तकातून त्यांना शिकवायचंय ते पुस्तक उघडत असतानाच एका मुलाकडे बघतात आणि त्याला म्हणतात, ए चल तू उठ आणि हो क्लासच्या बाहेर, अजिबात मला तुझा चेहरा आवडत नाही, माझ्या क्लासमध्ये बसायचं नाही. तो मुलगा काहीतरी सांगू इच्छितो पण ह्यांचं एकंदरीतच बॉडी लँग्वेज, चेहरा असा काही आहे की तो काही बोलण्याची हिंमत करतच नाही आणि बिचारा खालमानेनं पुन्हा आपल्या बॅगमध्ये सगळे वह्या पुस्तकं बाहेर काढलेले आतमध्ये टाकतो, बॅग हातामध्ये घेतो आणि तो निघून जातो. तो हे सगळं करत निघून जात असताना बाकीचे सगळे विद्यार्थी काय करत होते? काहीही नाही. ते त्या विद्यार्थ्याकडे बघत होते कंटिन्युअसली आणि अधूनमधून एखाद्या वेळेस प्रोफेसरकडे बघत होते. जेव्हा तो विद्यार्थी बाहेर गेला तेव्हा प्रोफेसरनं काहीच घडलं नाही अशा पद्धतीनं आपल्या हातातलं पुस्तक घेतलं आणि चला आज आपण हा पाठ शिकूया म्हणून म्हटलं आणि बाकीच्या सगळ्यांनी सुद्धा आपापल्या नोटबुक्स काढल्या आणि लगेच सर काय शिकवतात त्याच्याकडे ते लक्ष द्यायला लागले. तेव्हा या प्रोफेसरने आपलं पुस्तक बंद केलं आणि ह्या सगळ्या मुलांना विचारलं की जेव्हा तुझा चेहरा मला आवडत नाही अशा कारणासाठी ह्या मुलाला मी बाहेर काढलं तेव्हा तुमच्यापैकी कुणालाही का आवश्यकता वाटली नाही मला क्वेश्चन करण्याची की अशा कारणासाठी आमच्या वर्गमित्राला तुम्ही कसं बाहेर काढू शकता? आणि त्यांच्या या प्रश्नावर सगळेच्या सगळे जण स्तब्ध होते. मला वाटतं प्रत्यक्ष आयुष्यातही आपल्या अवतीभोवती देखील असं खूपदा घडतं. जिथे एक भारताचा नागरिक म्हणून, जिथे एक शेजारी म्हणून किंवा जिथे एक मनुष्य म्हणून आपण कुणाची तरी बाजू घ्यायला हवी असते, आपण कुणाला तरी क्वेश्चन करायला हवं असतं, पण पुन्हा आपल्या डोक्यात तोच विचार आलेला असतो, मला काय करायचं त्याच्याशी? हे माझ्याबाबत थोडंच घडतंय, जेव्हा माझ्याबाबत घडेल ना तेव्हा मी पाहून घेईन. पण दुर्दैवानं जेव्हा आपल्याबाबत असं काही घडायला लागतं तेव्हा आपल्याही मदतीसाठी कुणीही येणार नाही हे आपण कदाचित लक्षात घेतलेलं नसतं. किंबहुना आपल्या डोक्यात असं काहीतरी असतं की सगळ्या वाईट वेळा ह्या इतरांवर येणार आहेत आणि आपण मात्र परमेश्वराचे इतके लाडके अंश आहोत की आपल्या बाबतीमध्ये काहीही वाईट घडणार नाही आणि आपल्याला कुणाच्याही मदतीची आवश्यकता सुद्धा भासणार नाही. पण खरंच आयुष्य तसं घडतं का? म्हणूनच तर मला काय करायचं त्याच्याशी हा विचार आपण सोडून दिलाच पाहिजे. मार्टिन निमोलर यांचं एक भाषण खूप गाजलं. म्हणजे जेव्हा सगळं नाझिझम वगैरे झालेला होता, ज्यूंचं हत्याकांड झालेलं होतं, हिटलर खूप फॉर्ममध्ये होता आणि नंतर जेव्हा हिटलर अस्ताला गेला आणि नंतर थोडंसं बऱ्यापैकी वातावरण तयार झालं तेव्हा या मार्टिननं एक भाषण केलं आणि अर्थातच पार्श्वभूमी सगळी त्या हिटलरची होती, ज्यूंच्या कत्तलीची होती. त्यावेळेस समाज कसा वागत होता या संदर्भात त्यांनी जे काही उच्चारलं त्यातले काही वाक्य असे आहेत, खरं तर ती कविता नाही पण ती इतकी छान रिदमिक आहे ते वाक्य सगळे की ती एखाद्या कवितेसारखी वाटते. त्यातून अर्थबोध घेणं आपण खूप महत्त्वाचं आहे.
मार्टिन असं म्हणतात, फर्स्ट दे केम फॉर सोशलिस्ट. दे म्हणजे कोण? हे हिटलरचे लोक. भरपूर कत्तल केली ना त्याने. सो त्या पार्श्वभूमीवरचे हे काही वाक्य. फर्स्ट दे केम फॉर द सोशलिस्ट बट आय डिडंट स्पीक आउट बिकॉज आय वॉज नॉट द सोशलिस्ट. अगोदर हे सगळे लोक हिटलरचे सोशलिस्टसाठी आले, पण मी त्यांना अजिबात मदत केली नाही. मी त्यांच्या बाजूने बोललो नाही, कारण मी कुठे सोशलिस्ट होतो. त्याच्यानंतरचंही खूप महत्त्वाचं आहे बरं. देन दे केम फॉर द ट्रेड युनियनिस्ट बट आय डिडंट स्पीक आउट बिकॉज आय वॉज नॉट द ट्रेड युनियनिस्ट. मला काय करायचं? मी जर ट्रेड युनियनिस्ट नाही, या ट्रेड युनियनिस्ट लोकांना ते घेऊन का जाईना, त्यांची कत्तल का करेना, त्यांचा काहीही कितीही वाईट पद्धतीनं संहार का करेना, मला काय करायचंय त्याच्याशी. देन दे केम फॉर द ज्यूज बट आय डिडंट स्पीक आउट बिकॉज आय वॉज नॉट द ज्यू. ज्यूंचाही संहार व्हायला सुरुवात झाली, पण तरीही मी मध्ये पडलो नाही, कारण मी थोडीच ज्यू होतो. जे मी अगोदर सांगितलं ना, ते त्यांच्याबद्दल घडतंय, माझ्याबद्दल कुठे घडतंय. माझ्यावर वेळ येईल तेव्हा मी पाहून घेईल, पण आपल्यावर वेळ आल्यानंतर कुणीही आपल्या मदतीला राहणार नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. असं मी वारंवार का म्हणते, तर तेच पुढच्याही काही वाक्यांमध्ये आहे. देन दे केम फॉर मी. आता ते माझ्यासाठी आले आहेत. देन दे केम फॉर मी अँड नो वन वॉज लेफ्ट टू स्पीक फॉर मी. कुणीही माझ्यासाठी बोलणारं उरलेलंच नव्हतं. म्हणून जेव्हा आपण समाजामध्ये वावरत असतो, तेव्हा आपल्या अवतीभोवती जेव्हा अशा काहीतरी वाईट घटना दिसतात, काही गोष्टी दिसतात, काही माणसंसुद्धा वाईट मार्गावर जात आहेत असं दिसतं, तेव्हा आपण थांबून त्यांचा प्रतिकार केला पाहिजे, त्यांना क्वेश्चन केलं पाहिजे. हे तुम्ही असं का करत आहात हे विचारलंच पाहिजे. बघा, कोरोनामुळे लाख नुकसान झालं असेल, पण तरीसुद्धा जे काही पॉझिटिव्ह विचारही आपण त्यातून घेतले पाहिजे, त्याचाही आपण विचार करायलाच हवा. कारण कोरोनानं आपल्याला शिकवलेलं आहे, जगण्यासाठी खूप काही लागत नाही. फक्त आपला श्वास चालू असला तरीसुद्धा व्यवस्थित जगता येतं. पण तरीसुद्धा अवतीभोवती बघाल तर नफेखोरी दिसते. वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मी सांगण्याची आवश्यकता सुद्धा नाही, पण आपणच जर अवतीभोवती बघितलं, समाजामध्ये उघड्या डोळ्यानं बघायला सुरुवात केली, तर लक्षात असं येईल की कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या पूर्णतः चुकीच्या घडत आहेत. त्या गोष्टी चुकीच्या घडतात हे आपल्याला माहीत नाही का? आपल्याला माहीतही आहे, पण पुन्हा तीच तर वृत्ती आहे ना, मला काय करायचंय त्याच्याशी, हे माझ्या बाबतीत थोडंच घडतंय. अगोदर कुठेतरी दूर घडायचं, तेव्हा आपण विचार करत होतो ते दूर घडतंय. नंतर ते आपल्या देशात आलं, ओके, पण ते दुसऱ्या राज्यात घडतंय. नंतर ते आपल्या राज्यात आलं. असं करता 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 शेजारच्या घरापर्यंत येऊन ठेपलं आहे, तरी सुद्धा आपण हेच म्हणतो आहोत, ते शेजारच्या घरामध्ये चाललंय, माझ्याकडे कुठे चाललंय. अशीच वृत्ती अजूनही आपली असेल तर खरंच भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा जी आपण घेतो ना, ती प्रतिज्ञा घेताना अंतर्मुख होऊन विचार करणं तेवढंच गरजेचं ठरतं. मला नेपोलियनचं ते एक वाक्य खूप आवडतं या अर्थानं की बघा, नेपोलियनने इतक्या वर्षांपूर्वी जे सांगितलेलं आहे, दुर्दैवानं इतका सारा कालावधी लोटून गेल्यानंतर सुद्धा अजूनही ते वाक्य खरं ठरत आहे. नेपोलियन काय म्हणाला होता? नेपोलियनचं म्हणणं असं होतं, द वर्ल्ड सफर्स द मोस्ट. जग कशामुळे जास्त सफर होतं? The world suffers the most not because of the violence of the bad people but because of the silence of the good people. आपण सगळेजण दुर्दैवानं गुड पीपल आहोत. घोड्यासारखे स्वतःला झापडं लावून फक्त सरळ नाकानं समोर पाहून चालणारे आपण आहोत. म्हणूनच तर जेव्हा शेजारच्या घरामध्ये एखाद्या वृद्धाचा छळ होत असतो, तेव्हा आपल्याला त्याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. जेव्हा आपल्या शेजारच्या घरामध्ये एखाद्या सुनेला काहीतरी नाडलं जात असतं, तेव्हा सुद्धा आपल्याला देणं घेणं नसतं, कारण आपल्याला काय करायचंय हे काय आपल्या घरात होतंय का?
आणि अशाच पद्धतीनं कितीतरी जणांवर अन्याय होतात, अत्याचार होतात, वाईट मार्गाने समाज चाललाय, समाजातला एखादा घटक वेगळा काहीतरी अशा कृती करतो आहे ज्याचा समाजाला अत्यंत नुकसान होणार आहे, तोटा होणार आहे, हे सगळं आपल्याला माहीत असतं, दिसत असतं. पण मला त्याच्याशी काय देणं घेणं हा विचार आपण करत असतो, कारण आपण खूप चांगले लोक असतो. पण एकदा तरी आपण विचार करतो का की जे नेहमी आपण अगदी सर्रासपणे म्हणतो समाजामध्ये ना फार वाईट चाललंय, अवतीभवती बघा काहीच चांगलं घडताना दिसत नाही, हे घडतंय, ते घडतंय, ते घडतंय, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण हा विचार कधी करतो का की समाजामध्ये ही सगळी वाईट अवस्था जी निर्माण झालेली आहे, ती वाईट अवस्था निर्माण करण्यासाठी पाताळातून कोणी राक्षस, कोणी हैवान आले होते का वर? अजिबात नाही. मग आपण का अपेक्षा करतो आहोत की हे सगळं जे खराब झालेला समाज आहे तो निस्तरण्यासाठी, तो चांगला करण्यासाठी आकाशातून देव येतील म्हणून? जसं पाताळातून हैवान आले नव्हते, विश्वास ठेवा आकाशातून देवही येणार नाहीत. आपल्याच बंधू भगिनींनी या समाजामध्ये अशा पद्धतीच्या वाईट चाली, रीती, वाईट पद्धती जर आणल्या असतील तर त्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी आपल्यालाच पुढे यावं लागणार आहे. म्हणूनच तर आपण आता तरी विचार केला पाहिजे की खरंच आपल्याला आपल्या परीनं काय करता येईल. ती छोटीशी चिमणी जर आपल्या चोचीमध्ये थेंब थेंब पाणी घेऊन तो वणवा विझवण्याचा प्रयत्न करते तर डेफिनेटली तिच्यापेक्षा आपल्यामध्ये शारीरिक आणि बौद्धिक ताकद खूप जास्त आहे की नाही? मला वाटतं डेफिनेटली आपण तेवढ्या बाबतीत तरी मान्य करू की येस, त्या चिमणीपेक्षा शारीरिक आणि बौद्धिक ताकद आपली खूप जास्त आहे. मग हीच ताकद वापरून आपण समाजामध्ये या ज्या काही वाईट घटना घडताना दिसतात त्याचा प्रतिकार का करत नाही? मला वाटतं आजच्या ह्या निमित्तानं याच्यावरच आपण अंतर्मुख व्हावं आणि खरंच एक नागरिक होण्याचं इतकं चांगलं कर्तव्य निभवावं की याही समाजाची नोंद इतिहास स्वतः घेईल. आपल्या सगळ्यांना याच अंतर्मुख होण्यासाठी आणि त्यातून आपले जे विचार निर्माण होतील ते सत्यात उतरवण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते, आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.